तर एक मोठी बातमी समोर येते। रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वायकर प्रवेश करण्याची शक्यता आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र वायकर हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। तर सध्या रवींद्र वायकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आहेत, मात्र ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र वायकर यांचा हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुद्धा सुरू होती आणि या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम आपल्या सोबत जोडलेत। शुभम, रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे, अधिकची माहिती या संदर्भात। अर्थातच जगदीश, बघायला गेलं तर रवींद्र वायकर हे आज संध्याकाळी वर्षा बंगला या ठिकाणी 8 ते 9 वाजताच्या सुमारास पोहोचणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे गट शिवसेनेमध्ये ते प्रवेश करणार आहेत। बघायला गेलं तर ईडीची कुठेतरी त्यांच्या मागे चांगला ससेमेरा लागला होता। जोगेश्वरी भूकत जे प्रकरण होतं त्या प्रकरणावर त्यांच्यावर ईडीची कारवाई जी आहे ती सुरू होती। सातत्याने त्यांना समन्स बजावण्यात येत होते, हजेरी ते लावत होते ईडी या कार्यालयामध्ये आणि त्यानंतर कुठेतरी या चर्चेंना मागील 3 महिन्यांपासून उदाहरण आलं होतं की रवींद्र वायकर हे लवकरच ठाकरे गटामधून निघणार आहेत आणि एकतर भारतीय जनता पक्ष किंवा मग शिंदे गट शिवसेनेमध्ये जाणार आणि शेवटी आज कुठेतरी असं निश्चित झालेलं आहे की शिंदे गटामध्ये ते प्रवेश करणार आहेत। बघायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच ही चर्चा होती की प्रवेश होणार आहे, पण आज तो मुहूर्त जो आहे तो ठरलेला आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच जी आहे हा पक्ष प्रवेश आज संध्याकाळी वर्षा बंगला या ठिकाणी होणार आहे। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।